मनोकामना पूर्ण होण्याआधी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला हे गुप्त संकेत देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची चाहूल आपल्याला कशी लागते? भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अचानक अडचणीत वाढ होत आहे का? ज्या गोष्टी आधी सुरळीत चालल्या होत्या त्या अचानक बिघडू लागल्या आहेत का? नाती दुरावत आहेत का? लोक गैरसमज करत आहेत, पण मनाच्या आत कुठेतरी एक शांत विश्वासही जाणवतो आहे. तर लक्षात ठेवा, हे सर्व काही विनाकारण घडत नाही. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मनोकामना पूर्ण होण्याआधी श्री स्वामी समर्थ काही सूक्ष्म संकेत देतात. आज आपण तेच संकेत समजून घेणार आहोत. अडचणी अचानक वाढतात. मनोकामना पूर्ण होण्याआधी आयुष्यात अनेक अडथळे वाढतात. कामं अडतात, योजना फसतात, लोक साथ सोडतात. पण आध्यात्मिक अर्थ असा होतो, स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. कारण जे मोठं मिळणार असतं त्याआधी मन मजबूत केलं जातं. यात दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नाती दूर जाऊ लागतात. काही लोक अचानक आयुष्यातून निघून जातात, गैरसमज होतात. हे वाईट वाटतं, पण कदाचित स्वामी तुमच्यासाठी योग्य लोकांसाठी जागा तयार करत असतात. जुनं नातं तुटल्याशिवाय नवीन चांगलं नातं येत नाही. आतून शांततेची जाणीव होते. बाहेर वादळ असतं, पण आत कुठेतरी शांतता जाणवते. हा सर्वात मोठा संकेत असतो. कारण स्वामींची कृपा असली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन मात्र घाबरत नाही. स्वामींचं नाव सतत आठवणं. अचानक नामस्मरण वाढतं. स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर येते. स्वप्नात स्वामींचं दर्शन होतं. हे सर्व कृपेची चाहूल असू शकते. लहान लहान सकारात्मक संकेत मिळणं, अचानक चांगली बातमी, एखादा फोन कॉल, अनपेक्षित मदत, मनात आलेली सकारात्मक ऊर्जा, हे सर्व सूक्ष्म संकेत असू शकतात की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे मनोकामना पूर्ण होण्याआधी आयुष्य बदलायला सुरुवात होते. काही गोष्टी दूर होतात, काही नवीन गोष्टी जवळ येतात आणि या प्रक्रियेत आपलं मन शुद्ध होतं. स्वामी आधी मार्ग स्वच्छ करतात, मग आशीर्वाद देतात. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर कदाचित तो शेवट नसून स्वामी कृपेची सुरुवात असू शकते. विश्वास ठेवा, नामस्मरण करा, संशय करू नका. कारण स्वामी म्हणतात, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अवश्य लिखा श्री स्वामी समर्थ.